मंदिरात प्रभू श्रीरामाची प्राण प्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली। परंतु श्रीराम मंदिर उभारणी आधीपासूनच हे मंदिर नेमकं कसं असेल याबाबत प्रत्येकाच्या मनात उत्सुकता होती। आता रामलल्ला विराजमान झालेत, पण अजून मंदिराचं बरंच काम बाकी आहे। मुख्य मंदिरासह इतर जागेत काय केलं जाणार आहे याबाबतची संपूर्ण माहिती या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। एकूण 67 एकर जागेवर मंदिर उभारणी केली जात आहे। त्यातील 18 एकर जागेत मंदिरासाठी बांधकाम सुरू आहे। 35% जागेत बांधकाम असेल, उर्वरित जागेत रस्ते असतील, 10% जागेत भाविकांसाठी विविध सुविधा असतील। मंदिराच्या या 67 एकर जागेत 5 लहान टेकड्या आहेत। अंगद टीला, कुबेर टीला, नल टीला, शेषनाग टीला आणि पिंडारक या 5व्या टेकडीवर मंदिर आहे। मुख्य मंदिराचं बांधकाम 2 एकर 7 गुंठे जागेमध्ये आहे। या वास्तूमध्ये लोखंडाचा अजिबात वापर करण्यात आलेला नाही। मंदिरासाठीचा दगड राजस्थानच्या बन्सी पहारपूर येथून मागवण्यात आलाय। संपूर्ण मंदिर 3 ग्राउंड प्लस 2 असे 3 थरात योजण्यात आले आहे। मुख्य मंदिरात पोहोचण्यासाठी भाविकांना पूर्वेच्या बाजूला 32 पायऱ्या चढाव्या लागणार आहेत। मंदिर पारंपरिक नगारा शैलीमध्ये बांधण्यात आलं असून ते 380 फूट लांब आणि 250 फूट रुंद व 161 फूट उंच आहे। मंदिराचा प्रत्येक मजला 20 फूट उंच आहे। मंदिराला एकूण 392 खांब आणि 44 द्वार आहेत। मंदिराचे खांब आणि भिंती यांच्यावर हिंदू देव देवी देवतांच्या प्रतिमांचे कोरीव काम आहे। मुख्य गाभारा तळमजल्यावर आहे, जिथं रामलल्ला विराजमान आहेत। मंदिराचं मुख्य द्वार पूर्वेला असून 32 पायऱ्या चढून आत प्रवेश करता येतो। मंदिरात एकूण 5 मंडप आहेत। त्यांची नावं नृत्य मंडप, रंग मंडप, सभा मंडप, प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप अशी आहेत। मंदिराच्या जवळच ऐतिहासिक विहीर असून तिचं नाव सीताकूप असं आहे। ती पुरातन काळापासून अस्तित्वात आहे। मंदिराच्या नैऋत्य भागात कुबेर टीला भगवान शिव यांचं पुरातन मंदिर असून त्याची डागडुजी करण्यात आली आहे। तसंच याच ठिकाणी जटायूचा पुतळा देखील उभारण्यात आलाय। मंदिराचा पाया 14 मीटर जाड काँक्रीटच्या थरानं बांधण्यात आलाय। मंदिराच्या पायाला ओलाव्यापासून दूर ठेवण्यासाठी 21 फूट उंच प्लिंथ ग्रॅनाइटच्या सहाय्याने तो बांधण्यात आला आहे। मंदिराच्या परिसरात जलसिंचन केंद्र, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, सुरक्षिततेसाठी पाणी पुरवठा आणि स्वतंत्र वीज केंद्र स्थापन करण्यात आले आहेत। तसंच भाविकांसाठी लॉकर रूम, कर्मचारी निवास, मंदिराच्या 4ही दिशांना 15 मिनिटांच्या अंतरावर स्वच्छतागृहे, बँका, ATMची सोय असेल। याशिवाय भाविकांसाठी अनेक सुविधा केल्या जाणार आहेत। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ जाणून घेण्यासाठी YouTube व Facebook वर फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा।